रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज गाथा अभंग आणि भावार्थ. अभंग 198. भोजनाच्या काळी कान्हो मांडी आली आळी, काला करी वनमाळी अन्न एकवटा, देई निवडुनी माते म्हणतो जननी, हात पिटुनी मेदिनी वरी अंग घाली, कैसा आळी घेसी नव्हे तेची करवसी, घेई दुसरे तयसी वारी म्हणे नको, आता काय करू नये यासी हानू मारू, नवे बुझावित स्थिरू काही करीना हा, त्याची केले एके ठाई आता निवडुनी खाई, आम्ही जाचितोसी काही हरीसी म्हणे माता, त्याचे तयाकून करविता तुटे भान, तव झाले समाधान उठोनिया बैसे, माते बरे जाणविले अंग चोरून आपुले, तोडियेले एका बोले कैसे सुख दुःख, ताट पालवे झाकियेले होते तैसे तेथे केले, भिन्न भिन्न निवडिले अन्ने वेगळाली, विस्मित जननी भाव देखोनी अमनी, म्हणे नाही ऐसा कोणी तुझ सारी खारे, हरुषली माये सुख अंगी न समाये, कवळुनी बाहे देती आलिंगन, आनंद भोजनी तेथे फिटलीसे धनी, तुका म्हणे कोणी सांडा शेष मज. या अभंगाचा अर्थ असा आहे की एकदा भोजन करीत असताना श्रीकृष्णाने विचित्र हट्ट धरला. वाढलेले अन्न त्याने एकत्र केले व आईच म्हणू लागला की हे आता फिरून मला वेगळे करून दे. श्रीकृष्णाने रागाने पृथ्वीवर लोळण घेतली. मग त्याची आई यशोदा त्याला म्हणाली, कृष्णा, कसला रे हा हट्ट तुझा, नसत्या गोष्टी करतोस, मी तुला दुसरे पदार्थ वाढते. पण तो तिला नकोच म्हणाला. मग यशोदा मनाशीच म्हणाली, आता करू तरी काय, याला तर हानमार सुद्धा करता येत नाही, याची समजूत कशीही केली तरी पटत नाही. ती म्हणाली, कृष्णा, तूच तुझ्या हाताने पदार्थ एकत्र केलेस, आता तूच ते निवडून खा, आम्हाला का विनाकारण त्रास देतोस. त्या कृष्णाचे समाधान त्याच्याच शब्दात केल्यानंतर मात्र त्याची समजूत पटली. त्याचा हट्टही थांबला आणि मग तो जमिनीवर उठून बसला. जाणून तू माझा हट्ट कसा दूर केलास. त्यावर श्रीकृष्णाने पदराने झाकलेले ताट पाहिले व सर्व पदार्थ पहिले होते तसे वेगवेगळे निवडून ठेवले. कृष्णाचे हे